शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीन मिळाल्यानंतर आज मातोश्रीवरती जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर निशाणा साधला। संजय राऊत माझा जिवलग मित्र आहे आणि तो शिवसेनेसाठी लढला आणि लढतोय। आता त्याला जामीन मिळालेला आहे आणि न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला। विरोधक आताही शांत बसणार नाही। संजय राऊत यांना खोट्या केसेसमध्ये पुन्हा एकदा अडकवलं जाऊ शकतं अशी शंका उद्धव ठाकरेंनी उपस्थित केली आहे। संजय राऊत माझ्या बाजूला बसलेला आहे आणि त्याला करायचं तो उघड आणि परफेक्टपणाने करतो। जर त्याला आत्ता जाऊन तिकडे तुम्हाला जर का कोणाला असं वाटत असेल की मी पण बघितलं शहा मोदी आणि देवेंद्रला भेटणार, तिकडे जाऊन जर का त्याला आता मांडोली करायची असते तो 100 दिवसात तुरुंगात राहिला नसता। पण त्यांनी दाखवून दिलेलं आहे की न डरता कसं आपण जिंकू शकतो, कसं लढू शकतो। हे एक चांगलं उदाहरण त्यांनी केवळ महाराष्ट्रापुरतच नाही तर देशापुढे उभं केलेलं आहे। तोफच असते, तोफ मैदानात आणावी लागतच नसते। आता तुम्हाला या तोफेचा पल्ला माहिती आहे, तोफेचे पल्ले माहिती असतात। काही जणांचे काही तोफ म्हणून आणतात आणि गोळी तिथल्या पायाचीच पडतात, तर ही आमची लांब पल्ल्याची तोफ आहे। संजयच्या आईचं, आमच्या वहिनींचं आणि त्यांच्या मुलींचं सुद्धा मला कौतुक करायला पाहिजे। कारण शेवटी काय होतं, आम्ही एकत्र कुटुंबासारखे असल्यानंतर धीर कोणी कोणाला द्यायचा। आणि मधल्या काळामध्ये त्या काही बातम्या आल्या होत्या तेव्हा मी सुद्धा थोडासा एक भावूक झालो होतो। मला संजयला खूप भेटावंसं वाटत होतं आणि मी म्हटलं मी त्याला तुरुंगात सुद्धा येऊन भेटायला तयार आहे। तर ठीक आहे, त्याचे अर्थ अनर्थ कोणी लावायचे असेल लावू द्या, मला काय त्याची किंमत नाहीये। पण संजय हा आमच्या कुटुंबातलाच आहे आणि म्हणून तो खडतर काळ जसा त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबियांसाठी तसंच तो आमच्यासाठी सुद्धा होता। संजय राऊतांना काल जामीन मिळाल्यावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली। राऊतांनी जेव्हा मातोश्रीत प्रवेश केला तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी खास आदित्य ठाकरे आलेले होते। राऊत गाडीतून खाली उतरताच आदित्य ठाकरेंनी त्यांना आलिंगन दिलं। 103 दिवसांनंतरची ही गळा भेट बरंच काही सांगून जाते। तर खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनीही पवारांची पहिल्यांदाच भेट घेतली। शरद पवारांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती। शरद पवार आजारी होते आणि त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली असल्याची माहिती राऊतांनी दिली। दरम्यान खासदार संजय राऊत यांना बुधवारी तब्बल 100 दिवसांनी जामीन मिळालाय। 3 महिन्यानंतर साहेबांना भेटलो मी, पण साहेब माझ्या कुटुंबाची सतत 3 महिने काळजी घेत होते। सुनीलशी चर्चा करत होते, वकिलांशी बोलत होते। त्याच्यामुळे आणि आम्ही जेलमध्ये असताना साहेबांची तब्येत बिघडली, इस्पितळात होते। आताही त्यांची तब्येत हळूहळू सुधारते, पण ठीक आहे। भेटलो, त्यांना परिस्थिती सांगितली काय आहे काय नाही, भेटत राहील।